नांदुरा येथील 3 वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्या नैलेश रामचंदानी या नरधामाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले। 3 वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्या घटनेचा निषेध करीत अखिल भारतीय आदिवासी परिषदेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात दिनांक 24 जुलै रोजी नांदुरा येथे समाजाला हिलावून सोडणारी घटना घडली। मानवी समाजाला कलंक व नीच प्रवृत्ती असलेल्या नराधमाने एका 3 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार व जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता। अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत शिवाजी शाळेसमोर एक आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहे। चिमुकली खेळत असताना या आरोपीने तिचे घराजवळून अपहरण केले। पुढे आरोपीने या चिमुकलीला पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या मागे निर्जन जागेत नेऊन हे महापाप केले। याला कुणीही माफ करणार नाही। ती चिमुकली अजूनही मृत्यूशी झुंज देत आहे। त्यामुळे आरोपीला जलदगती न्यायालयाच्या माध्यमातून फाशीची शिक्षा देण्यात यावी, तरच समाजातून वाईट प्रवृत्ती संपुष्टात येईल। अन्यथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी निवेदनात देण्यात आला आहे। एखाद्या 3 वर्षीय बालिकेवर चिमुकलीवर अशा प्रकारचा अतिप्रसंग करणारा जो नराधम आहे, नैलेश लक्ष्मणदास रामचंदानी या हरामखोराला, या नराधमाला फाशी शिक्षा झाली पाहिजे असं आमचं अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हाध्यक्ष नात्याने आणि माझे सर्व महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते यांची अशी मागणी आहे। आणि ताबडतोब आणि हा जो केस आहे हे उच्च न्यायालयाच्या माध्यमातून किंवा मग फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये अतिजलद न्यायालयामध्ये चालू होऊन लवकरात लवकर 2 महिन्यात त्याला फाशी झाली पाहिजे असं आमच्या सर्वांची मागणी आहे। आणि नाही झालं तर आदिवासी विकास परिषद रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।